आवाज येऊ द्या। पवन सुत हनुमान की, सियावर रामचंद्र भगवान की, सत्य छत्रपति शिवाजी महाराज की, धर्म संभाल महाराज की, श्री गौ माता आयोजित केलेला हा संपूर्ण सोहळा, द्विदिवसीय सोहळा ज्याही तरुण मंडळींनी आयोजित केला आणि ज्याही आयोजकांनी आयोजित केला, आमचे किशोर महाराज असतील, आणखीही बरेच नावं वाखाणण्याजोगी आहेत, पण प्रत्येकाचं नाव घेणं मला या ठिकाणी शक्य नाही, म्हणून आयोजनकर्त्यांसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट करा। कारण वक्तव्य करणारा वक्ता हा श्रेष्ठ असतोच असतो, पण त्याच्यापेक्षाही श्रेष्ठ असतो तो श्रोता, जो भगवंताचं नाम गुणगान निरंतर कानाने ऐकत असतो। पण हे सगळं जुळून येण्यासाठी फार पराकाष्ठा करतो तो म्हणजे आयोजन करता असतो। आयोजन करत्याने आयोजन करावं आणि तुम्हा आम्हाला श्रवणाचा आणि वक्तव्याचा लाभ मिळावा या कारणास्तव आयोजकांचे मनापासून ऋण व्यक्त करते। या मुलांना समोर बसलेल्या थोडं शांत ठेवा, इथे बसलेले सगळे मुलं शांत बसा। अगदी विठ्ठल विठ्ठल। प्रस्तुत अभंग तुकोबारा यांचा भक्तीचं यथार्थ वर्णन करणारा हा सुंदर असा अभंग। संपूर्ण जीवनाचा भार भगवंताच्या चरणारविंदावर समर्पित करायचा, जीवनाची दोर भगवंताच्या हातात द्यायची, आपण स्वतः निश्चिंत व्हायचं आणि त्याच्यावर एकदा का भार सोपवला की निश्चिंत होऊन त्याच्याच चरणारविंदावर जाण्याचं मागणं त्याला मागायचं, असा असलेला गोड असा अभंग। तुकोबाराय म्हणतात, हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची। कान देऊन लक्ष द्या, अभंगाचं गांभीर्य लक्षात घेणं गरजेचं आहे। मी नेहमी सांगत असते, भरपूर कीर्तन आपल्या श्रवणामध्ये येतात, ऐकिवात येतात, पण आजचं कीर्तन जरा वेगळं असेल, थोडंसं वेगळं असेल, कारण माझा मानस प्रत्येक वेळी असा असतो, तुम्हाला बरं वाटावं म्हणून मला कधीच कीर्तन करता येत नाही, तर तुमचं बरं व्हावं म्हणून मला कीर्तन करण्याचा अट्टहास नेहमी असतो, कारण श्रोत्याचं बरं व्हावं हे जास्त महत्वाचं आहे। म्हणून येणाऱ्या 1 ते 1.5 तासामध्ये अतिशय गांभीर्याने केवळ अभंगाचं चिंतन तुम्हा आम्हाला मिळून करायचं आहे। विठ्ठल विठ्ठल। तुकोबारा म्हणतात, जरा मायेतून पाय मोकळा करा आणि भक्तीच्या अथांग सागरामध्ये डुबकी मारा, तेव्हा तुम्हाला कळेल भक्ती काय आहे, भगवंत काय आहे। कारण ज्या मायेमध्ये आपण गुरफटलेलो आहे त्याच्यामध्ये जन्माला आल्यापासून ते शेवटपर्यंत साध्य करण्यासारखं असं काहीच नाहीये। शेवटी काहीतरी विलक्षण मिळावं, काहीतरी अलभ्य लाभ आपल्याला व्हावा, असं विलक्षण काहीतरी मिळावं, असं काहीच आपल्या जीवनामध्ये शिल्लक राहिलेलं नाही। एक मात्र ध्येय आहे, शेवटपर्यंत एकदा तरी परमेश्वर मिळावा ही आस आहे, ही संतांनी आपल्या अंतःकरणात रुजू केलेली आहे, पण दुर्भाग्यवश भगवंत आपल्याला मिळावा ही आस आपणच आपली कधीची संपवून टाकलेली आहे। त्यामुळे याच एका आशेला पुन्हा जिवंत करण्याचं कार्य खरं तर हे कीर्तन करतं, ही कथा करते, हा सत्संग करतो। अंतःकरणामध्ये जी भक्ती ज्योत मावळलेली आहे ना श्रोत्यांनो, त्या भक्ती ज्योतीला पुन्हा प्रदीप्त करण्याचं काम हे कीर्तन करत असतं। म्हणून गांभीर्याने कीर्तन ऐकावं। मी नेहमी सांगत असते, जिन्हें लोग चुनते हैं वो संसद में बैठते हैं। तुम्ही देता ना वोट सगळ्यांना, माना डोलवा ना जरा, नुसत्या माना जरी डोलवल्या तरी मला बरं वाटतं, बोलू नका पण निदान माना डोलवा। जिन्हें लोग चुनते हैं वो संसद में बैठते हैं और जिन्हें मेरे प्रभु चुनते हैं वो सत्संग में बैठते हैं। ज्यांची निवड माझा भगवंत करतो। आता वाजवली टाळी तर जरा जोरात तरी वाजवत जा, कोपऱ्या कोपऱ्यातून आवाज आला की माझी ऍसिडिटी वाढते बरं, म्हणून जरा जोरात वाजवत जा। ज्यांची निवड साक्षात पांडुरंग परमात्मा करतो तो इथे बसण्याचा पात्रतेचा असतो। म्हणून आपण इथे आलोत ना, या 1.5 तासामध्ये इथून उठताना भगवंताविषयीचं क्षणभरा इतकं तरी प्रेम आपल्या अंतःकरणामध्ये जागृत जर झालं तर समजा आजचं कीर्तन सफळ झालं।
आणि ज्या दिवशी कीर्तनात कथेमध्ये बसल्यावरही भगवंताच्या चरणी मन लागलं नाही, त्या दिवशी समजा जीवनाला आल्यावर काहीही फायदा झाला नाही. म्हणून माझं सांगणं आहे, कीर्तनामध्ये बसताना भगवंताचंच होऊन बसावं. विठ्ठल विठ्ठल. मायेतून जरा विलग होऊन परमार्थामध्ये रुची जो करतो तो भक्त भगवंताला आवडतो आणि त्याची भक्ती भगवंताला आवडते. नारद भक्ती सूत्रामध्ये नारदजी म्हणतात, अन्याश्रयाणाम त्यागो अनन्यता. ऐकताय ना सर्व? अन्याश्रयाणाम त्यागो अनन्यता. भक्ताच्या जीवनामध्ये अनन्यता कशाला म्हणावं? जो भगवंताच्या चरणारविंदाचं ध्यान सोडून अन्य दुसऱ्या कुठल्याही गोष्टीचा जो त्याग करतो त्याला अनन्य भक्त म्हणावं. बाकीचे आश्रय भरपूर आहेत जगामध्ये. नात्या गोत्यांचे आश्रय आहेत, सगळ्या सोयऱ्यांचे आश्रय आहेत, मित्रांचे आश्रय, सगळ्यांचे आश्रय मिळतात. पण हे सगळे फिक्के पडावे आणि केवळ भगवंताचा आश्रय त्याला हवा हवासा वाटावा, असा भक्त भगवंताला आवडीचा असतो. विठ्ठल विठ्ठल. म्हणून सर्व संत जे होते ना, त्यांनी संसाराचा त्याग याच्यासाठी केला होता. अनन्य भक्ती यालाच म्हणतात की सर्व संघाचा त्याग, सर्व आश्रयांचा त्याग झाल्यानंतर भगवंताच्या चरणी एकमात्र जाणं आणि त्यालाच समर्पित होऊन जाणं हे भक्तीची पहिली पायरी आहे खरं तर. आणि याचं सर्वात मूर्तिमंत उदाहरण द्यायचं झालं तर ज्यांच्या जन्मोत्सवाने आपण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत असे असलेले हनुमंतलालजी. अन्य आश्रयाणाम त्यागो अनन्यता. सगळ्या आश्रयांचा त्याग चुटकीसरशी करावा आणि रामरायांच्या चरणी एकीभूत भाव समर्पित व्हावा. इतका समर्पण भाव, इतका समर्पण भाव स्वतःला, स्वतःची ओळख पटवून देताना हनुमंतरायांनी कधीच सांगितलं ना मी पवनपुत्र आहे, कधीच सांगितलं नाही मी सूर्याला गिळलं होतं, कधीच सांगितलं नाही की मी शंकराचा अंश आहे, कधीच सांगितलं नाही की अंजनीचा मी पुत्र आहे, कधीच सांगितलं नाही की मी केसरी नंदन आहे. सांगताना एवढंच सांगितलं, श्रीराम दूतम शरणम. हनुमंतरायांनी स्वतःची ओळख कशी करून दिली ऐका. ते म्हणतात मनोजवम मारुत तुल्य वेगम. कसे हनुमंतराया? मनोजवम मारुत तुल्य वेगम, जे मनाच्या गतीप्रमाणे चालणारे आहेत, वायूच्या गतीप्रमाणे चालणारे आहेत. मनोजवम मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम. जे जितेंद्रिय आहे म्हणजे इंद्रियांवर ज्यांनी विजय प्राप्त केलेला आहे, आणि बुद्धिमताम वरिष्ठम ज्यांची बुद्धी सर्वात वरिष्ठ आहे असे असलेले हनुमंतराय. वानर यूथ मुख्यम, जे वानरांचे सेनापती, वानरांचे जे मुख्य आहेत असे हनुमंतराय. स्वतःची ओळख करून सांगताना शेवटी म्हणतात की श्रीराम दूतम शरणम प्रपद्ये. मी कोणीच नाही, मी भगवान श्रीरामचंद्रांचा केवळ आणि केवळ दास आहे. किती गोडवा आहे या शब्दामध्ये. भक्तीचं लक्षणच हे आहे. आमच्यामध्ये काय विशेषता आहे हे सांगण्याची गरज न पडावी. केवळ त्याचे आम्ही आश्रित आहोत, केवळ त्याच्या चरणारविंदाचे आम्ही दास आहोत. ही सर्वात मोठी ओळख एका भक्ताची असते. विठ्ठल विठ्ठल. ज्यावेळी माता सीतेला रावणाने नेलेलं होतं आणि त्या अशोक वाटिकेमध्ये हनुमंतरायजी गेलेत, माहितीये ना कथा प्रसंग सर्वांना. हनुमंतरायजी गेलेत त्या ठिकाणी माता सीतेला त्यांच्याकडे बघण्याची हिंमतही झाली नव्हती, कारण ती पतिव्रता स्त्री होती. परपुरुषाकडे पाहण्याची तिने कधीच हिंमत न करावी. असं असताना तिने जरा घाबरून जावं आणि विचारावं, तू कोण आहेस इथपर्यंत आलेला आणि कस काय माझ्या मर्जी विरुद्ध इथपर्यंत आला. त्यावेळी हनुमंतरायांनी सांगितलं, सत्यवचन कहता मां सीता, हर पल प्रभु को तुम्हारी चिंता, अश्रु नयन से झरत निरंतर, व्याकुल है श्री राम जननी में रामदूत हनुमान, जननी में रामदूत हनुमान, जननी में रामदूत हनुमान.
रामदूत में मात जानकी, मी माझ्या रामरायांचा दूत आहे. सत्य वचन कहता मां सीता, हर पल प्रभु को तुम्हारी चिंता. अश्रु नयन से झरझर व्याकुल है श्री राम, जननी में रामदूत हनुमान, जननी में रामदूत हनुमान. मी रामाचा दूत हनुमंत आहे. तसं पाहिलं तर हनुमंतराया कसे होते? अष्टसिद्धी नवनिधी के दाता, असवर दीन जानकी माता. राम रसायन तुम्हारे पासा, सदा रहो रघुपति के दासा. राम अष्ट सिद्धि नवनिधि के दाता, असवर दीन जानकी माता. सादर हो रघुपति के दासा. दास आहे, दासत्व भक्ती त्या ठिकाणी विराजमान आहे. एक दिवस माता जानकीने हनुमंतरायांना एक मोत्याचा हार उपहार स्वरूपामध्ये दिला. ऐकताय ना सर्व? काय दिला उपहार स्वरूपामध्ये? बोला ना जरा. हार दिला. हार, मोत्यांचा सुंदर असा हार दिला. हनुमंतरायाने हार हातामध्ये घ्यावा, जाऊन बसावा माडीवर, एक एक मोती त्याच्यामधला बघावा, दाताने फोडावा, आतमध्ये उडून बघावं, रामरायांचं चित्र पटल त्याच्यामध्ये न दिसावं आणि फुटलेला तो मोती जमिनीवर मारून फेकावा. माता जानकीने दुरून बघितलं, मी दिलेल्या हाराची अवहेलना हनुमंतराय करतोय. जरा सरसावली समोर आणि हनुमंतरायाला आवाज दिला, हनुमंता, अरे एवढ्या प्रेमाने दिलेला हार आणि तोडून फेकतोयस, तुला काही वाटत नाही थोडीफार? अरे आई म्हणतोस ना मला, मग मी दिलेल्या हाराचा स्वीकार न करावा तू? काय एवढा उद्धटपणा आणि उदंडपणा? हनुमंतरायांनी सांगावं, माता जानकी, हार तोडण्यामागचा भाव दुसरं काही नाही ग. अगं तोडावा याच्या करता लागला कारण या मोत्यांमध्ये उलगडून बघितलं, मला वाटलं होतं माझ्या रामचंद्राचं चित्र पटल याच्यामध्ये दिसेल, पण ज्यावेळी माझ्या रामचंद्रांचं मुख या हारामध्ये या मोत्यामध्ये दिसलं नाही ना, ज्या गोष्टीमध्ये माझ्या रामचंद्राचं दर्शन होत नाही त्या गोष्टीचा मी कसा बरा स्वीकार करू, असं म्हणत सगळी माळ तोडून टाकली. मातेला जरा राग आला. हनुमंतराया, हारामध्ये भगवंताचं मुख शोधायला निघालास, हारामध्ये भगवंताचं दर्शन करायला निघालास, अरे अंतःकरणामध्ये तरी राम आहे का तुझ्या? हिम्मत असेल तर छातीमध्ये तुझ्या राम आहे का मला सांग. त्यावेळी हनुमंतरायांनी दोन्ही हात वक्षस्थलावर ठेवून आपल्या छातीचं विदाहरण करावं आणि विदाहरण केलेल्या त्या छातीमध्ये भगवान रामचंद्राच्या दरबाराचं दर्शन होतं. सीतेला
एक सगळ्यांच्या आवडीचं भजन आहे. ते म्हणतात ना, हर तुला नवरत्नाचा जानकीने वाहिला, पाहिले सुफोडून मोती राम कुठे आतला, पाहिले सुफोडून मोती राम कुठे आतला, तळ हातावर आला घेऊनी पंचप्राण. जोरदार टाळ्या वाजवा एकदा. विठ्ठल वाजवत जाऊ जरा टाळ्या. अशी विनवणी नका करायला आम्हाला. काय ऐकत होतो आपण? अंजनीच्या सुता पुढे तुमच्याकडूनही जरा अपेक्षा आहे ना मला. गा ना जरा. अरे अंजनीच्या सुता आहा एक मुखानं बोला, एक मुखानं बोला. वा वा, याच्याकडे हार तुला नवरत्नाचा जानकीने वाहिलं. बरं त्यातले तर तुमच्या गावाचे जरा बरे आहेत. बरं इतरत्र गेलो की एवढा हन्यास आणून सोडतात जीवाला. सुरुवातीलाच म्हणलं शांत बसा, तर बिचारे बसलेत शांत. आता येताना रस्त्यात आमची गाडी येत होती आणि मध्ये गाय जात होती, त्याच्या मागे वासरू होतं आणि एवढंच छोटस एक मुलगा मागे होता त्याच्या. मग जरा समोरून ती गाय बाजूला जातच नव्हती. बरीच हॉर्न वाजवले पण ती गेलीच नाही. मग तो मुलगा बाजूला उभाच होता. मग जरा मी गाडीच्या काचातून वाकून बघितलं. म्हटलं अरे बाळा गाय कोणाची आहे? म्हणजे मला नाही माहिती. अरे बाजूला कर ना, कोणाची आहे ती गाय? म्हणजे मला काय माहिती कोणाची आहे, मला वासरू माहितीये कोणाचं. म्हटलं कोणाचं? म्हणे गाईचं. म्हटलं आता हे आम्हाला काही सांगायची गरज नव्हती, पण ते अवलिया मुलं एकदा असले गावात की मग जरा. पण आपले मुलं तसे नाहीयेत, कुठे समजदार आहेत असं मी गृहीत धरते. बरं आहेत की नाही ते तुम्हाला जास्त माहिती आहे. पण तरी शांत बसा, नाहीतर यांची थोडीशी प्रशंसा केली की यांना अजून जास्त ते दूध उतू येतं तसं उतच येतो. म्हणून जरा शांत बसा. हार तुला नवरत्नाचा जानकीने वाहिला, आणि पाहिलेस फोडून मोती राम कुठे आतला. अरे कुठे माझा राम? मी बघितलं माता जानकी पण नाही ग दिसला. अंतःकरणातला राम माता जानकीला प्रकट करून दाखवला. माता जानकीने डोळे विस्फारून बघावं, हनुमंतरायाच्या अंतःकरणामध्ये राम दरबाराचं दर्शन व्हावं. इतकी विलक्षण भक्ती. एक दिवस माता जानकी भांगामध्ये सिंदूर भरत होती आणि भांगात सिंदूर भरत असताना हनुमंतरायाचं तिथे येणं झालं. हनुमंतराय विचारतो, माते हे काय करतेस? हा लाल रंगाचं सिंदूर का तू भांगामध्ये भरतेस स्वतःच्या? माता जानकीने सांगावं, अरे हनुमंता, सौभाग्यवती स्त्रीने आपल्या पतीची आयु वाढण्यासाठी हा सिंदूर जो आहे ना हा भांगामध्ये भरावा लागतो. बरोबर ना मातानो? तुम्ही भरता की नाही? त्याचं उत्तर नाही माहिती म्हणे आम्हाला. भरावा लागतो माहितीये, आम्ही भरतो की नाही वी डोंट नो. पहिल्या जरा जुन्या आजीबाई बघा किती सुंदर दिसायच्या.
खरंच दिसायच्या. अगदी असं सुंदर नऊवारी पातळ घातलेलं, हातामध्ये सौभाग्याचा हिरवागार चुडा असायचा, मस्तिष्कावर कुंका एवढं रुपया एवढं ठसठसीत असं लाल रंगाचं कुंकू असं उठून दिसायचं. गळ्यामध्ये एक जरी डोरलं असलं, अजून बाकीचे कुठले अलंकार नसले तरी चालतील, पण मस्तिष्कावर असलेलं लाल बुंद ते कुंकू ना सगळ्याच शृंगाराची परिपूर्णता करायचं. अशी सुंदर ती माता माऊली दिसायची. आजकाल तिला पाहणं आपल्या नशिबातच नाहीये खरं तर. या पिढीने बघितलं अशा सुंदर अशा नारीला महाराष्ट्रातल्या. पुढची पिढी बघेलही की नाही माहिती नाही, कारण आजकालच्या आया जीन्सवाल्या झालेल्या आहेत, बरोबर की नाही. तरी सुद्धा ग्रामीण भागामध्ये परिस्थिती थोडेफार प्रमाणामध्ये व्यवस्थित आहे. शहरामध्ये जर येऊन बघाल तर आई कोणते आहेत आणि वडील कोणते हे सुद्धा तुम्हाला ओळखू येणार नाही, एवढी विक्षिप्त परिस्थिती आहे. आजकाल माता माऊल्या टिकल्या लावायला लागल्यात डोक्याला, बरोबर ना. ती टिकली तर टिकली, नाही तर हुकली. बाथरूमच्या भिंती सुद्धा सौभाग्यवती झालेल्या आहेत आजकाल, बरोबर की नाही. आम्ही बऱ्याच ठिकाणी फिरतो ना हो, तिथे गेलो जरा बाथरूम मध्ये बघितलं की सगळ्या बाथरूमच्या भिंतीला एक तरी टिकली सापडते म्हणजे सापडतेच. त्या आरशाला का होईना टिकली चिटकवलेलीच असते. आदरणीय माझे वडील नेहमी सांगतात की टिकली म्हणजे वेल्वेटचा कापड आहे, आणि तो कापड आपण सौभाग्याचं लेणं म्हणून त्या टिकलीला डोक्याला धारण करतात. पण एखाद्या वेळेस घाम आला, मुखावर जर काही पाणी सांडलं तर ती टिकली गळून पडते, आणि रस्त्यावर पडलेल्या त्या टिकलीवर लाखो जणांचे पाय पडतात. तुमचं सौभाग्य एवढं फिक्क आहे का हो की त्याच्यावर कोणीही पाय द्यावा? बोला ना जरा. अजिबात नाही. माता माऊल्यांनी सौभाग्याचं लेणं असं मस्तिष्कावर धारण केलेलं आहे. याचा अर्थ सौभाग्य मिरवते ते डोक्यावर घेऊन, आणि ती टिकली ज्यावेळी पायदळी येत असेल त्यावेळी हृदयाला वेदना नाहीत का होत आपल्या? हिंदू सनातन संस्कृतीमध्ये वैज्ञानिक सुद्धा आणि आध्यात्मिक सुद्धा कारण आहेत ह्या डोक्याला कुंकू लावण्यामागे. दोन्हीही कारण आहे. फार खोलामध्ये मी जात बसत नाही, पण हात जोडून विनंती करते, हिंदू धर्माचा सार्थ अभिमान आपल्याला असावा. फक्त महिलांनाच नाही तर पुरुष वर्गाने सुद्धा मस्तिष्कावर काही ना काही लावावं. कुंकू असू द्यात, चंदन असू द्यात, अष्टगंध असू द्यात, भस्म असू द्यात, काही ना काही डोक्याला लावायचं म्हणजे लावायचंच असतं. हिंदू धर्माचा अभिमान आहे, तो स्वाभिमान आहे. कळवळा वैष्णवांचा धर्म आहे. गोपीचंदन टिळा मस्तिष्काला असावा. गळ्यामध्ये तुळशीच्या माळा मिरवल्या गेल्या पाहिजेत, नुसत्या घालायच्या नाहीत, मिरवायच्या असतात तुळशीच्या माळा. आणि डोक्याला कुंकू अष्टगंध काही ना काही असावं. उद्यापासून गावामध्ये असा नियम करा की ज्याने डोक्याला भस्म, त्रिपुंड्र, ऊर्ध्वपुंड्र, चंदन, अष्टगंध लावलेला आहे त्याला 100 मार्क द्यायचे. ज्याच्या डोक्याला फक्त टिक्का दिसेल त्याला 50च मार्क द्यायचे, आणि ज्याच्या डोक्याला काहीच नाही त्याला नापास करायचं. चालेल का? चालेल ना? हा, सगळ्यांनी गावकऱ्यांनी असा निश्चय करा की आपल्याला हा पास नापासचा खेळ आता आजपासून सुरू करायचा आहे. हनुमान जन्मोत्सवाचा कार्यक्रम आपण सुरू केला ना, तसा हा सुद्धा खेळ निरंतर चालू करायचा. माझ्या प्रत्येक गावामध्ये हा संदेश असतो की आतापर्यंत जे झालं ते जाऊ द्यात, पण आता यानंतर तरी किमान
ज्या ज्यामुळे आपला हिंदू धर्म आणखी बळकट होतो त्या गोष्टी करायला आपल्याला काहीही हरकत नाही। ज्या महापुरुषांनी आपल्यासाठी रक्त सांडावं, ज्या महापुरुषांनी आपल्यासाठी लढावं, आपल्या सुरक्षिततेसाठी स्वतःच्या संसाराची राख रांगोळी करावी, त्या महापुरुषांचं स्मरण करताना सुद्धा, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मरण करताना सुद्धा डोक्याला काहीतरी असू द्यात, आपण हिंदू धर्माला आल्याचं सार्थक होईल। हे सार्थक होण्यासाठी असं करत जा जरा, सार्थक होण्यासाठी आपल्याला एक पाऊल पुढे आपल्या हिंदू धर्मासाठी घ्यायचं। माझं बोलणं लक्षात घ्या। तुम्ही सुद्धा माता मौल्यांनो, तुम्ही म्हणता ते कुंकू निष्ठून जातं, ते घामाने निघून जातं। अहो माता मौल्या पहिल्या ज्या होत्या ना त्या मेन लावायच्या आधी आणि त्या मेनावर कुंकू लावायच्या, तसं आपल्यालाही करायला हरकत नाही ना। त्या टिकलीवर एकदाचा बहिष्कार टाका, एखाद्या तरुणीने लावलं तर हरकत नाही, पण सौभाग्यवती स्त्रीने मस्तिष्काला कुंकूच लावावं। इथे माता जानकी हनुमंतरायाला सांगते की अरे सौभाग्यवती स्त्रीचा हा स्वभाव असतो, तिच्या पतीचं आयुष्य वाढावं याच्यासाठी भांगामध्ये सिंदूर भरत असतात। हनुमंतरायांनी जाणावं, माता जानकीकडे बघून स्मित हास्य करावं, हनुमंतरायांनी तिथून निघून जावं आणि बाजूला एका कोपऱ्यात जाऊन शेंदूर घ्यावा आणि संपूर्ण अंगाला लावून घ्यावा। आजही आपल्याला हनुमंतरायाचं दर्शन कसं दिसतं? पाषाण स्वरूपात दिसत नाही कधीच। संगमरवरीचा हनुमंतराय बघितला का कधी? बोलत जा ना जरा। पाषाणाचा हनुमंतराय बघितला का? शेंदूर लावलेला मात्र प्रत्येक गावोगावी बघितला। तो याच्यासाठी गेलेत हनुमंतराया आणि शेंदूर लावून घेतला सगळ्या अंगाला। माता जानकी हसायला लागली, अरे हनुमंता, अरे काय केलंस हे? पूर्ण अंगाला शेंदूर फासलास, अरे याचं मागचं कारण काय? हनुमंतरायांनी सांगावं, माते तुझ्या एवढूशा सिंदूर लावल्याने जर माझ्या भगवंताचं आयुष्य वाढत असेल तर मी विचार केला, माझ्या अख्ख्या अंगाला जर मी शेंदूर लावला तर माझे रामप्रभू अमर होतील, अजरामर होतील, मग मात्र त्यांना मागे वळून पाहण्याची गरज राहणार नाही। हा शुद्ध भाव मारुतीरायाच्या अंतःकरणामध्ये होता आणि हीच भक्ती भगवंताला अतिशय प्रिय आहे। ज्यावेळी सर्व संघाचा परित्याग होईल आणि भगवंताच्या चरणी केवळ भक्त एक दृष्टी ठेवेल, त्यावेळी अभंगाच्या पहिल्या चरणात
संकल्पावी माया संसाराची. तुकोबराय म्हणतात ज्याने या मायेवर एकदाचा संकल्प सोडला, याचा अर्थ या मायेचा एकदाचा परित्याग केला, हेची थोर भक्ती. मी सांगितलं ना तुम्हाला पहिल्याच वेळी, अनन्या शरण ज्यावेळी भक्त होईल त्यावेळी तीच भक्ती भगवंताला आवडत असते. जरा कान देऊ नाही का, जरा कान देऊ नाही का. जो अनन्य भाव भक्तीने भगवंताला समर्पित होतो, जो मायेचा पसरा बाजूला टाकतो, जो मायेमध्ये गुंततच नाही. हनुमंतरायाने कुठल्या दुसऱ्या देवाचं भजनच नाही केलं कधी. रामचंद्रांच्या चरणारविंदावर एवढा अगणित असा की शक्ती का क्या कहना, उनकी भक्ती का क्या कहना, उनकी शक्ती का क्या कहना, उनकी भक्ति का क्या कहना. दुनिया में दुनिया में दुनिया में भर हजारों देश वाचवण्यासाठी घातलेली खाऱ्या पाण्यातली उडी. दोनच उड्या जगप्रसिद्ध आहे.